संविधान आणि आरक्षण या नरेटिव्हमुळे आमचं नुकसान झालं, एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचा दावा. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक घाबरलेत, अकोल्यातील सभेत देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. पुण्यात मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीला सुरुवात, सारसबाग परिसरामधून शांतता रॅली सुरू. पुणेकरांसह शेकडो मराठा आंदोलक सहभागी. राज ठाकरेंचं मनसैनिकांना आंदोलन थांबवण्याचं आवाहन, जशास दुप्पट तसं उत्तर देणं म्हणजे हे तुम्ही दाखवलं ते पुरेसं, आता हे थांबवा, राज ठाकरेंचं ट्विट. मुंबईतील ठाकरे गटाच्या मातोश्रीवरील बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या उद्धव ठाकरेंच्या सूचना, मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासही केलं आवाहन. 20 ऑगस्टला महायुतीचा पहिला मेळावा कोल्हापुरात, सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभर महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन. बार्शीमध्ये शरद पवारांच्या सभेदरम्यान मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, आंदोलकांच्या एक मराठा लाख मराठाच्या घोषणा, मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत केला निषेध. शरद पवार महाराष्ट्राचे नेते, त्यांना काळे झेंडे दाखवून न्याय मिळणार नाही, त्यापेक्षा त्यांच्याशी चर्चा करावी, जितेंद्र आव्हाडांचं मराठा आंदोलकांना आवाहन. शेतकरी मेळावा आटपून शरद पवार दिलीप सोपल यांच्या भेटीला, सोलापुरात राजकीय घडामोडींना वेग.